नमस्कार मंडळी, मी कुणाल टेमकर. तर आता मी आणि माझे मित्र निघालो आहे कर्नाला किल्ल्यावरती. तर आता इथे थांबलो आहे फावटनला. आता कर्नाला जात आहे, तर तिकडे गेल्यावरती भेटूया. बाय. तर मी आणि हे माझे मित्र, एक राजेंद्र आहे, शैलेश सर, मयूर आणि भाई. तर आम्ही आता कर्नाला किल्ल्यावर जात आहे, तर तिकडे जाऊन आपण आता भेटूया. ला मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत कर्नाला फोर्टच्या जागी. तर आता इथून आमचा सफर चालू होतोय. हे वाट आहे जाण्यासाठी. इथून आपला प्रवास सुरू होत आहे मित्रांनो. तर इथून सफर, पुढचा सफर, इथून पुढचा प्रवास. हा रस्ता आहे गडावरती जाण्यासाठी. हा प्रवास आपला इथून पुढचा. पुढे गेल्यावर अजून काय काय बघूया आपण. इथून पुढचा प्रवास सुरू. इथून आता आम्ही जात आहोत. हा मयूर, राजेंद्र, भाई आणि शैलेश सर. इथून किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग सुरू होत आहे पायवाट. मगाशी तो अभयारण्याचा रस्ता चालू होता, आता हे आपलं ट्रेक, पुढचा ट्रेक सुरू. इथून वरती जाण्यासाठी फक्त 3 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो. तर 3 किलोमीटर काहीच नाही वरती चढण्यासाठी. आपला रायगड तर वरती भरपूर आहे, हा थोडा कमी आहे. आत्ता आपण एवढ्या अंतरावरती आलो आहे. वरती तिकडे तेवढं जायचं आपल्याला. आणि इथून आपल्याला तिकडे जायचं आहे. इथून आम्ही इथपर्यंत आता आलो आहे. हा इकडे वरती जाण्याचा रस्ता आहे आणि इकडून हा खालचा रस्ता आहे. खालून एवढं वरती आलो आहे आम्ही. अजून पुढे प्रवास बाकी आहे. इकडे आता बसलो आहे. हा नजारा भारी आहे, बघण्यासारखा आहे. आणि इकडे आपल्याला वरती जायचं आहे. राजेंद्र भाऊ, कसं वाटतं आता वरती गडावरती येऊन? एक नंबर. दम वगैरे काय लागला का आपल्याला? नाही. दम लागला असेल तर तुम्ही बसून घ्या. आम्हाला तर नाही लागला, तुम्हाला लागला होता, तुम्ही आता बसलेलं. तर चला मित्रांनो, परत आपला प्रवास सुरू. मित्रांनो हे बघा, हे नेचरचं धुका आहे. आणि नेचरचा फॉग म्हणजे एक दुनियाची अलगच मजा. हे बघा तुम्ही, हा फॉग किती आलेला आहे. आता आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत पोचलेलो आहोत. आणि एकदम टोकाला गेल्यावरती तुम्हाला एकदम नेचर पुन्हा दाखवणार. चला मित्रांनो, हे बघा, हे फॉग आहे आणि आपले मित्रमंडळी एक एक प्रवास सुरू आहे त्यांचा. आणि हा जो नजारा बघण्याचा आहे ना, त्याची मजाच वेगळी आहे. हो 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 हो, हे बघा, हा जो नजारा आहे ना, हा बघा, पूर्ण धुका 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 आहे. आणि हे पण लेडीजचा ग्रुप आहे, तुम्ही बघू शकता तुम्ही. आणि आता पाऊस पण सुरू झालेला आहे, तर बघा. आणि हा नेचरचा जो धुका आहे त्याची मजाच वेगळी आहे. तुम्ही येऊन याची मजा घेऊ शकता. धन्यवाद. हो हो हो, हे बघा, गुफा टाईप दिसतंय हा रस्ता. भारी वाटतंय पण बघू.
आता असंच हे वरती चालू आहे. हे बघा एकदम हा जो जंगलातला जो पायवाटेचा रस्ता असतो ना तो एकदम भारी. हा फॉग बघा मित्रांनो, हा पूर्ण फॉग. हे फॉग आलेलं आहे आणि आमचे हे राजेंद्र भाऊ माझे मनोगत व्यक्त करतो मी. दोन आमचे यूट्यूबर कुणाल भाऊंना फॉलो आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. पुढचं बोलायचं राहिलं पुढचं गावचं सरपंच. हे फॉग बघा काय भारी दिसत आहे आणि इथून पब्लिक पण येत आहे वरती आणि हा नजारा आहे. हे व्ह्यू बघा मित्रांनो एकदम भारी आहे. आणि आता इकडे आमचे फोटोग्राफी पण चालू आहे. तर हा नजारा पण बघण्यासारखा आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. हो बघा कर्नाला किल्ल्याचा सुळका आणि फॉग पण आहे एकदम निसर्गाचा रम्य नजारा. आणि हे कसं धुकं वगैरे असलं ना तर बघायला वेगळीच मजा असते. निसर्गाची देण आहे ते. आता आम्ही पोचलेलो आहोत. तर एक 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 आता येत आहेत. आणि हा जो धुका जो पडला आहे ना त्याच्यामध्ये एक बघायला मस्त वाटतंय. आमचे कुडकीचे सरपंच आणि हा बघा हा आपला कर्नाला किल्ल्याचा सुळका. आणि हे फायनली पोचलेलो आहोत आम्ही. आणि हा वरती आल्यावर जो नजारा बघायला मिळतो ना तो एकदम मस्तच, मजाच भारी. आणि हे फॉग वगैरे जे असतं ना ते बघायलाच वेगळी मजा असते. तर तुम्ही पण जो कोणी आला नसेल तर येऊन नक्कीच भेट द्या या किल्ल्याला, कर्नाला किल्ला. आणि आपला
शेवटचा प्रवास म्हणजेच आता मंजिलपर्यंत पोहोचण्याचा प्रवास. इथून तर आलो एकदम मंजिलला पोचलोय. आणि हा बघा वरती धुका आहे म्हणून तो एवढं काय वरती दिसत नाही. तर वरती गेल्यावरती बघूया दिसतो का येते. तर इथं माणसं पण भरपूर आलेली आहेत. मित्रांनो आता आलो आहे तर इथे एक मंदिर आहे देवीचं आणि त्याच्या बाजूला पण काही मूर्त्या आहेत. ही देवी आहे. इथून किल्ल्याच्या पायऱ्या सुरू होत आहेत आणि दरवाजा देखील आहे. किल्ल्याचा प्रवेशद्वार ज्याला म्हणतात ते इथून आता सुरुवात होत आहे. तर पाहू शकता आपण. आणि फायनली आपला वरचा टोक आलेला आहे. आपल्याला इथे जायचं आहे. तो वरती झेंडा दिसतोय आणि पूर्ण हे अशा पायऱ्या आहेत. स्टेप बाय स्टेप वरती जायचं आहे आपल्याला. आणि आता मेन कसरत तर इथून सुरुवात होत आहे वरती जाण्यासाठी. हीच तर मेन कसरत आहे आणि आपल्याला ते वर पोचायचं आहे. आणि इथून हे जे इथून आपल्याला आता जायचं आहे. स्टेप बाय स्टेप आलेलो आहे. आणि इथून मेन आता आपल्याला आता इथून जायचं आहे. तर हे मेन स्टेप बाय स्टेप बघू शकता. हे मेन कसरत आहे. तर खालून हे आणि हे असं वरती आणि ते धुका बघा काय बघायला एकदम मजा येत आहे. तर आपण आता माझे मित्र सर्व दमलेले आहेत आणि त्यांना त्यातल्या त्यात मजा पण येत आहे. फायनली आपण पोचलोय आणि हे व्ह्यू बघा तुम्ही अजून. हा बघा फॉग इथून जो दिसून आणि आपण तिकडनं खालच्या साईडने आलो वरती. आणि हा मुंबई गोवा हायवे जो खालती दिसत आहे तो इथून दिसतो जो नजारा तो एकदम भारी वाटतो. आणि अजून आपल्याला इथून एवढं स्टेप बाय स्टेप तसं जायचं आहे. तर चला स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. फायनली पोहोचलोय. ते बघा अजून एक दरवाजा आहे तिथे. आपण आता आलेलो आहे. आपल्याला इथे वरती जायचं आहे. आपण आलो इकडनं. आणि हा फॉग बघा खालती नजाराच वेगळी आहे आपली. तर वरती जाऊया आपण. आपण आता
इथून जाऊया. आणि एक बोलायचं वैशिष्ट्य म्हणजे ते वर्ण जे येत आहेत फॅमिली आहे ती, तो छोटा मुलगा बघा, छोट्या मुलाला पण आवड एवढी की गड किल्ले फिरण्याची. तो छोटा मुलगा येत आहे वर्ण. जाऊया आपण त्याला विचारूया कसं वाटलं ते. आणि हा बघा छोटा मुलगा आहे, छोट्या मुलाला पण आवड आहे. नाही एवढे थांब. वो मराठी है हिंदी, मराठी है हिंदी, कैसा लगा आपको? ये बच्चों को देखो ना, मेरे को अच्छा लगा क्योंकि इसको बोलते हैं ना कि किला चढ़ ऊपर आने के लिए वो इतना एक्साइटेड है. क्योंकि छोटे बच्चे ज़्यादा तो आते नहीं है. धीमे से जाए. और एक बच्चा इधर देखो तो फ्रेंड्स, ये भी एक बच्चा इतना ऊपर आया है, आप देख सकते हैं. वो कैसा लगा? बहुत अच्छा. डर था. ओके ओके ठीक है ना. थैंक यू थैंक यू. अभी आता बघा इथनं वरती आपला तो प्रवेशद्वार आहे. आपल्याला इथनं वरती जायचं आहे. हे दोन मुलांना बघितलं ना छोट्या, तर मला एकदम स्टेप बाय स्टेप पायऱ्या. थोडं चढण्यासाठी थोडं रिस्कीच आहे, पण हे तर काहीच नाही. ह्याच्यापेक्षा पायऱ्या ज्या आहेत त्या हरिहर गडावरती मला असं वाटत आहेत. आणि हा आपण प्रवेशद्वारमध्ये पोहोचलेलो आहे. आणि आता आमचे मित्र एक 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 राजेंद्र भाऊ आणि हा मयूर बघा, हे रिस्की, हे भाई महेश मोरे आणि हे आमचे शैलेश सर आहेत. जरा आमच्याने एज मोठे एजमध्ये, पण त्यांना पण आवड आहे गड किल्ले फिरण्याची. तर तुम्ही आता इथनं बघा हे स्टेप बाय स्टेप कसे आहे चढण्याचे. लोक खालून वरपर्यंत येतात. चला तर वरती तर झालो आहे. इकडे एक दरवाजा आहे अजून, आपल्याला तो मेन शुल्कावरती आहे. आणि बघा हे वरती आल्यानंतरला हे असं आहे. आणि आपल्याला तिथे जायचं आहे, पण बघूया थोडं थांबून जाऊया. तर हे बघा पूर्ण धुका 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 दव आहे. आणि हा दरवाजा बघा, इथून आपल्याला आत जायचं आहे. ते एक ताई आहेत, त्यांचं फोटोग्राफी चालू आहे. झालं बहुतेक, तर जाऊया आपण. बघा इथून आपल्याला वरती जायचं आहे. तर आपण आलोय वरती. एक 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 इथं आल्यानंतरला हे भाऊ सुद्धा देखरेखीसाठी आहे. इथून जर कोणी काय हल्ला केला तर तुम्ही हे गडावरून इथून खालचं दिसू शकतो. अजून एक आहे, याच्यातून पहिलं बाण वगैरे सोडायचे आहे. काय इथून पूर्ण खालचं पूर्णपणे स्पष्ट दिसेल. त्यावेळी
काय गडाची गड कसा असणार त्यावेळी एकदम भारी. इथं महाराजांचा झेंडा आहे त्या बाजूला पण तसंच आहे आणि इकडनं हे वरती आहे. तर आता आपण जातोय. वाडा आहे जे कोणी तर पहिले महाराजांच्या काळात त्यांचे सेनापती वगैरे त्यांच्यासाठी असणार बहुतेक. आणि इकडनं एक दरवाजा आहे बाहेर पडण्यासाठी किंवा आत येण्यासाठी असावा. तर आत्ता तर आपल्याला एवढं काय त्याची कल्पना नाही आहे आणि तरी पण आपण करतो. हे पण बघा थोडंसं आता एवढे वर्ष झाले तर तुटलं आणि हे मेन पॉईंट आपला जो खालना रोडवरनं दिसतं ते आपला कारणाला किल्ल्याचं सुळका बोलतात ते सर्व पडझड झालेलीच आहे. आता हा एक दरवाजा असावा. तर बघा आपल्याला इकडे जायचं आहे. हे पाण्याचं टाका असावं. तर आपण त्या साईडून जाऊन बघूया. आणि इकडून पण वाट आहे येण्यासाठी. आणि हे पण पाण्याचं टाकच आहे. हे बघा त्या आतमध्ये पण काहीतरी कोठडी असावी काय धान्य वगैरे ठेवण्यासाठी वगैरे. हे एक पाण्याचा टाका आहे सॉरी. हे ते 1 2 3 4 हे असं त्या काळी बनवलेलं आहे पाण्याचं टाकं. स्टेप टू स्टेप सर्व आहे आणि इकडून पण वरती येऊ शकता. गोफा आहे पाण्याचा टाका आहे ते काय माहिती बघूया तर आपण जाऊन. तर इकडे पण आहे. हा इकडे हा एक दरवाजा आहे त्या साईडला जाण्यासाठी. तर आपण इथून आता खालती जाऊया. इकडे आलेलो आहे आपण. वरती जायचं आपल्याला आणि हे खालचं सर्व व्ह्यू दिसतंय शहराचं जे मुंबई गोवा हायवे. सुळका आहे. तर हा खालून दव सर्व येत आहे. लोक वरती बसलेले आहेत आणि आपण फायनली वरती आलेलो आहे. आणि आपला क्लिअर झालेला आहे. तिकडे एक आपल्याला जायचं आहे खालती आणि हे पूर्ण दिसतंय ते सुळका पूर्ण कातलाच आहे. आपण आलोय त्यावरती सुळका आहे. पूर्ण व्ह्यू आहे. तर पूर्ण आपण वरती आलो. अजून आपल्याला तिकडे खालती जायचं आहे. तिथे पण आपण जाऊन बघून येऊ. आणि तिकडे जाण्यासाठी इथून वाट आहे. बघा हे आहे सुळका आणि
आणि तिकडे जाण्यासाठी ना ते पाण्याचं टाका आहे, तिथून पायऱ्या आहेत आणि तिथून वरती जाण्यासाठी आहे. पण ती सध्या पडझड झाल्यामुळे ते बंद केलेलं आहे वाट, नाहीतर वरती पहिले जात असणार बहुतेक. नाही, आपला आता अजून एक पॉईंट बघायचा आहे. इथून जाण्यासाठी तर पायऱ्या आहेत, तर इथून आपल्याला इकडे जाण्याचं आहे. हा एक आपला पॉईंट आहे. ते झाल्यानंतर मग हा किल्ला पूर्ण आणि हे खालती पूर्ण चला आपण खालती जाऊया. एक शेवटचं पॉईंट राहिलं आहे आपलं करायचं. आपण आता इकडे पण थोडं डीप टाईप आहे. हे झालं आणि हे पॉईंट आपलं झालेलं आहे पूर्ण. त्या बाजूला पण आपण जाऊन बघू. आणि हा पूर्ण असा हा किल्ला देखरेखीसाठी असावा. हा शेवटचा पॉईंट. हे आपला आता ते पण झालेलं आहे. तर आता इथून थोडं बसणार वगैरे, आराम करणार नाही. आम्ही खालती गड उतरायला सुरुवात. एक सांगायचं म्हणजे असा व्हिडिओ कधी मी बनवला नाही, पहिल्यांदाच व्हिडिओ बनवत आहे. तर बोलताना थोडं जमत नाही. तर जेवढं जमलं तेवढं बनवलं मी. तर आता आपले मित्र आराम करतात आहे. एक मोबाईलमध्ये एक इथे आड पडला आहे. अजून एक मित्र आमचा कुठे बसला आहे, तो वरच्या साईडला बसला आहे. तो झेंडा दिसतोय महाराजांचा, तिथे बसला आहे आपला मित्र.